सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे महात्मा फुले हे आहेत. तसेच मित्रांनो, सत्यशोधक या समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना हे 24 सप्टेंबर 1873 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे पुणे येथे. तसेच मित्रांनो, सत्यशोधक या समाजाचे ब्रीदवाक्य आहे, सर्व साक्षी जगबत्ती त्याशी नकोशी मध्यस्थी. तसेच मित्रांनो, याचे उद्देश आहे शूद्राची स्थिती सुधारण्यासाठी व त्याचे धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सत्यशोधक या समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, यावर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय आहे? यावर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 वसुदैव कुटुंबकम. यावर्षीच्या G20 बैठकीचे घोषवाक्य हे वसुदैव कुटुंबकम हे आहे. तसेच मित्रांनो, G20 बैठकीबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. भारताकडे G20 गटाचे अध्यक्षपद हे 1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत होते आणि मित्रांनो, याची आवृत्ती होती 18वी. तसेच मित्रांनो, G20 बैठकीचे ठिकाण होते नवी दिल्ली येथे आणि याचे थीम होते वसुदैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य. आणि मित्रांनो, भारताचे शेर्पा होते अमिताभ कांत. भारताला G20 बैठकीचे अध्यक्षस्थान हे पहिल्यांदाच भेटले होते. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली हॉकी महासंघटना कधी स्थापन झाली? भारतातील पहिली हॉकी महासंघटना कधी स्थापन झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1908 साली. भारतातील पहिली हॉकी महासंघटना हे 1908 साली स्थापन झाली. पुढील प्रश्न आहे, प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व कोणी केले? प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व कोणी केले? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 रॉबर्ट क्लाइव्ह. प्लासीच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे नेतृत्व हे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले. तसेच मित्रांनो, प्लासीची लढाई हे रॉबर्ट क्लाइव्ह विरुद्ध सूरजउद्दौला यांच्या दरम्यान 23 जून 1857 रोजी झालेला होता. पुढील प्रश्न आहे, दीपवंश व महावंश हे कोणत्या धर्माशी निगडीत आहे? दीपवंश व महावंश हे कोणत्या धर्माशी निगडीत आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 श्रीलंकन बौद्ध धर्म. दीपवंश व महावंश हे श्रीलंकन बौद्ध धर्माशी निगडीत आहे. पुढील प्रश्न आहे, क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक रन काढणारा खेळाडू कोण? क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक रन काढणारा खेळाडू कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 विराट कोहली. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक रन काढणारा खेळाडू हे विराट कोहली आहे. पुढील प्रश्न आहे, विनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? विनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 ॲसिटिक आम्ल. विनेगार हे ॲसिटिक आम्ल जलीय द्रावण आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, चिंच, आंबा, द्राक्षे यामध्ये टार्टरिक आम्ल असते. संत्रा आणि लिंबू यामध्ये सायट्रिक आम्ल असते. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते. लोणीमध्ये ब्युटेरिक आम्ल असते आणि मित्रांनो, गहूमध्ये ग्लुमॅटिक आम्ल असते. पुढील प्रश्न आहे, अंजुम चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अंजुम चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 क्रिकेट. अंजुम चोप्रा हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1875 साली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना हे 1875 साली केली. तसेच मित्रांनो, आर्य समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. आर्य समाजाची स्थापना हे 10 एप्रिल 1875 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे मुंबई येथे. आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती आणि याचे उद्देश आहेत शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म व सामाजिक सुधारणा करणे. पुढील प्रश्न आहे, हिमालय पर्वत रांगेतील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? हिमालय पर्वत रांगेतील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पीर पांजल. हिमालय पर्वतरांगेतील सर्वात लांब पर्वतरांग हे पीर पांजल आहे. पुढील प्रश्न आहे,
त्रिपिटिका हे पवित्र ग्रंथ कोणत्या धर्माचे आहे? त्रिपिटिका हे पवित्र ग्रंथ कोणत्या धर्माचे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर करा. ऑप्शन 1 बौद्ध धर्म. त्रिपिटिका हे पवित्र ग्रंथ हे बौद्ध धर्माचे आहे. पुढील प्रश्न आहे, गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर करा. ऑप्शन 3 ऋषिकेश. गंगा नदी हे ऋषिकेश या मैदानी प्रदेशात प्रवेश करते. पुढील प्रश्न आहे, गंगोटक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगोटक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर करा. ऑप्शन 4 सिक्कीम. गंगोटक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा. आगरतळा या राज्याची राजधानी आहे त्रिपुरा. मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग. ऐजवाल या राज्याची राजधानी आहे मिझोराम. अरुणाचल या राज्याची राजधानी आहे इटानगर. इम्फाळची राजधानी आहे मणिपूर. आणि मित्रांनो आसामची राजधानी आहे दिसपूर. लक्षात असू दे मित्रांनो, या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, अरुणाचल या राज्याची राजधानी काय आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे इटानगर. पुढील प्रश्न आहे, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 महाराष्ट्र. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 सियाचीन. भारतातील सर्वात लांब हिमनदी हे सियाचीन आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 नागपूर. महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय हे नागपूर येथे आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रात वनाखालील प्रदेशाची एकूण भूक्षेत्राचे प्रमाण हे 20.12% एवढे आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्रे हे गडचिरोली या जिल्ह्याचे आहे, तर सर्वात कमी वनक्षेत्र हे लातूर या जिल्ह्याचे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 46. मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, मानवामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, म्हणजेच एकूण 46 गुणसूत्रे असतात. पुढील प्रश्न आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. पुढील प्रश्न आहे, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 गोदावरी. नाथसागर हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मोठा नदी. खडकवासला हे धरण मोठा नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर. द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. पुढील प्रश्न आहे, स्वराज्य या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? स्वराज्य या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 चित्तरंजन दास. स्वराज्य या पक्षाचे अध्यक्ष हे चित्तरंजन दास हे आहेत. पुढील प्रश्न आहे, NaHCO3 हे कशाचे सूत्र आहे? NaHCO3 हे कशाचे सूत्र आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 खाण्याचा सोडा. NaHCO3 हे खाण्याच्या सोड्याचे सूत्र आहे. पुढील प्रश्न आहे,
भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 ठाणे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. तसेच मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1 ठाणे 1.10 कोटी एवढी लोकसंख्या आहे. 2 पुणे 94.29 लाख एवढी लोकसंख्या आहे. 3 मुंबई उपनगर 93.56 एवढे लोकसंख्या आहे. तसेच मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1 सिंधुदुर्ग 8.49 लाख एवढी लोकसंख्या आहे. 2 गडचिरोली 10.5 लाख एवढी लोकसंख्या आहे. 3 हिंगोली 11.77 लाख एवढी लोकसंख्या आहे. पुढील प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये कधी समावेश करण्यात आली? मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कधी समावेश करण्यात आली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 42वी घटना दुरुस्ती 1946 नुसार. मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समावेश करण्यात आले. पुढील प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 गोपाळ गणेश आगरकर. सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. पुढील प्रश्न, जमावावर मारहाण झाल्यास कोणत्या राज्याने भरपाई घेण्याची तरतूद केली आहे? जमावावर मारहाण झाल्यास कोणत्या राज्याने भरपाई घेण्याची तरतूद केली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 उत्तर प्रदेश. जमावावर मारहाण झाल्यास उत्तर प्रदेश या राज्याने भरपाई घेण्याची तरतूद केली आहे. पुढील प्रश्न आहे, कर्मज्ञान कशात सांगितले आहे? कर्मज्ञान कशात सांगितले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन गीता. कर्म आणि ज्ञान हे गीतामध्ये सांगितले आहे. पुढील प्रश्न आहे, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 लॉर्ड हेस्टिंग्स. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड हेस्टिंग्स होते. तसेच मित्रांनो लॉर्ड हेस्टिंग्स यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. लॉर्ड हेस्टिंग्स यांचा कार्यकाल होता 1732 ते 1818 पर्यंत. तसेच मित्रांनो 1750 मध्ये लॉर्ड हेस्टिंग्स यांनी कलकत्ता येथे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून आपली कारकिर्दी सुरू केली. त्यानंतर मित्रांनो 1772 मध्ये लॉर्ड हेस्टिंग्स हे पोर्ट विल्यम बंगाल प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर बनले. त्यानंतर मित्रांनो 1774 मध्ये लॉर्ड हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. पुढील प्रश्न आहे, 1916 मध्ये लखनौ करार कोणामध्ये झाला होता? 1916 मध्ये लखनौ करार कोणामध्ये झाला होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 काँग्रेस आणि मुस्लिम. 1916 मध्ये लखनौ करार हे काँग्रेस आणि मुस्लिम यांच्यामध्ये झाला होता. पुढील प्रश्न आहे, जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ कोणता? जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 आगम. जैन धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ हे आगम आहे. पुढील प्रश्न आहे, मध्यान्ह भोजन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? मध्यान्ह भोजन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 तामिळनाडू. मध्यान्ह भोजन योजना हे तामिळनाडू या राज्याने सुरू केली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात हे 15 ऑगस्ट 1995 सालापासून झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, विधवा महिला सतीबंदीचा कायदा कधी लागू करण्यात आला? विधवा महिला सतीबंदीचा कायदा कधी लागू करण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 1829 साली. विधवा महिला सतीबंदीचा कायदा हे 1829 सालापासून लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागते. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागते या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 मिश्र वाक्य. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागते या वाक्याचा वाक्य प्रकार हे मिश्र वाक्य आहे. पुढील प्रश्न आहे,
शत्रूची माहिती काढणाऱ्यास काय म्हणतात? शत्रूची माहिती काढणाऱ्यास काय म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन एक हेर. शत्रूची माहिती काढणाऱ्यास हेर असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, पैस आणि परीघ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पैस आणि परीघ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 नितीन रिडे. पैस आणि परीघ या कादंबरीचे लेखक हे नितीन रिडे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 1864. वेद समाजाची स्थापना हे 1864 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, वेद समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. वेद समाजाचे संस्थापक आहेत केशवचंद्र सेन, के धरलू नायडू. तसेच मित्रांनो वेद समाजाचे ठिकाण आहे मद्रास येथे. वेद समाज हे ब्राह्मण समाजाकडून प्रेरित होऊन स्थापन करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, RTI हा कायदा केव्हापासून लागू झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता. यापासून एकत्र ऑप्शन 2 2005 पासून. RTI हा कायदा 2005 पासून लागू झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, RTI कायदा संसदेने 15 जून 2005 ला मंजूर केला. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला. लक्षात असू द्या मित्रांनो, RTI कायदा हे 13 ऑक्टोबर 2005 पासून लागू झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध कधी झाले? इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध कधी झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 4 1803 ते 1805 दरम्यान. इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध हे 1803 ते 1805 दरम्यान झालेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, इंग्रज आणि मराठे पहिले युद्ध हे 1775 ते 1782 मध्ये झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी समान नागरी कायदा कोणत्या कलमात तरतूद केली आहे? खालीलपैकी समान नागरी कायदा कोणत्या कलमात तरतूद केली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता. यापासून ऑप्शन 2 कलम 14 मध्ये. समान नागरी कायदा हे कलम 14 मध्ये तरतूद केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी अस्पृश्यता पाळण्यात बंदी कोणत्या कलमात तरतूद केली आहे? खालीलपैकी अस्पृश्यता पाळण्यात बंदी कोणत्या कलमात तरतूद केली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 4 कलम 17 मध्ये. अस्पृश्यता पाळण्यास बंदी हे कलम 17 मध्ये तरतूद केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पदव्याची समाप्ती करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे पदव्याची समाप्ती करण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 कलम 18 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कलम 18 मध्ये पदव्याची समाप्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणांगण या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 विश्वास बेडेकर. रणांगण या पुस्तकाचे लेखक हे विश्वास बेडेकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये कधी समावेश करण्यात आली? मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये कधी समावेश करण्यात आली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 2 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. मूलभूत कर्तव्य हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, लॉर्ड कॅनिंग हे 1856 ते 1858 या काळादरम्यान गव्हर्नर जनरल होता. तर 1858 ते 1862 या काळादरम्यान व्हाईसरॉय होता. याचं कारण मित्रांनो 1857च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक काय, या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला होता, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड कॅनिंग. तसेच मित्रांनो जर तुम्हाला भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता असा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड कॅनिंगच. पुढील प्रश्न आहे, सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन
तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 बुध. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह हे बुध आहे. पुढील प्रश्न आहे, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 मुळा व मुठा. पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, ऑस्कर 2023चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड कोणी पटकावला? ऑस्कर 2023चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड कोणी पटकावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 ब्रेंडन फ्रेझर. ऑस्कर 2023चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड हे ब्रेंडन फ्रेझर यांनी पटकावला. पुढील प्रश्न आहे, सायबर क्राईम मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? सायबर क्राईम मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पहिल्या. सायबर क्राईम मध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, भारतात महाराष्ट्राची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, सायबर क्राईम मध्ये भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका हे देश आहे. तिसऱ्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया हे देश आहे. आणि मित्रांनो, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड हे देश आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वाधिक बॉक्साईटचे प्रमाण आढळतात. पुढील प्रश्न आहे, शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 सातारा. शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ हे सातारा या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 सितांबर. ओझोन वायूचा थर हे वातावरणाच्या सितांबर या थरात आढळतो. पुढील प्रश्न आहे, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो? माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 37 अंश सेल्सिअस. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान हे 37 अंश सेल्सिअस एवढे असते. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 इंदू मिल येथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक हे मुंबईत इंदू मिल येथे प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कृष्णा. औदुंबर हे देवस्थान कृष्णा नदीवर आहे. पुढील प्रश्न आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर हे लॉर्ड विल्यम बेंटिक आहे. पुढील प्रश्न आहे, पहिला भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 डी.वाय. चंद्रचूड. भारताचे सरन्यायाधीश हे डी.वाय. चंद्रचूड आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे 50वे सरन्यायाधीश बनले. तसेच मित्रांनो, भारताचे मागील सरन्यायाधीश कोण कोण होते हे पण लक्षात असू द्या. न्यायमूर्ती उदय ललित हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती व्ही.एन. रमन्ना हे भारताचे 48वे सरन्यायाधीश होते. आणि मित्रांनो, न्यायमूर्ती शरद बोबडे हे भारताचे 47वे सरन्यायाधीश होते. तर न्यायमूर्ती रंजन गोगोई हे भारताचे 46वे सरन्यायाधीश होते. पुढील प्रश्न आहे, भारतमधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण? भारतमधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 खाशाबा जाधव. भारतमधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता हे
खाशाबा जाधव आहे. पुढील प्रश्न आहे 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून काय साजरा करतात? 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून काय साजरा करतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 अमृत महोत्सव. 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सव साजरा करतात. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 50 वर्षे पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. 60 वर्षे पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात. 75 वर्षे पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. आणि मित्रांनो 100 वर्षे पूर्ण झाल्यास शताब्दी महोत्सव साजरा करतात. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे मिंटो नेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिंटो नेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 व्हॉलीबॉल. मिंटो नेट हे व्हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 51 भारतीय राज्यघटनेमध्ये 51 या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे. तसेच मित्रांनो मूलभूत कर्तव्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. मूलभूत कर्तव्याची शिफारस हे सरदार सुवर्णसिंग समितीने केली होती. त्यानंतर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची समावेश करण्यात आले. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 11वा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला. तसेच मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे पीडीएफ चे फुल फॉर्म काय आहे? पीडीएफ चे फुल फॉर्म काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पीडीएफ चे फुल फॉर्म हे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 कलम 17. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे अस्पृश्यतेची चाल नष्ट करते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानतेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात आणि लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीमध्ये समान संधीची तरतूद करण्यात आली आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आणि मित्रांनो कलम 18 मध्ये किताबे नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 ऋग्वेद. सर्वात प्राचीन वेद हे ऋग्वेद आहे. पुढील प्रश्न आहे अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 रेटिनॉल. अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव हे रेटिनॉल आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या जीवनसत्व क चे शास्त्रीय नाव हे ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे. तर जीवनसत्व ड चे शास्त्रीय नाव हे कॅल्सिफेरॉल आहे. जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव हे टोकोफेरॉल आहे. आणि मित्रांनो जीवनसत्व के चे शास्त्रीय नाव हे फायलोक्विनॉन आहे. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे जीवनसत्वे आणि त्याचे शास्त्रीय नाव. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही विस्तारपणे पाहून जा. पुढील प्रश्न आहे हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असते? हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 रब्बी पिके. हिवाळ्यात पडणारा पाऊस हे रब्बी पिकासाठी आवश्यक असते. पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे? देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे?
खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तिरुअनंतपुरम केरळ येथे। देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क हे तिरुअनंतपुरम येथे केरळ या राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 चंद्रगुप्त मौर्य। मौर्य समाजाचे संस्थापक हे चंद्रगुप्त मौर्य आहे। पुढील प्रश्न आहे मॅग्रो वनात कोणते प्राणी आढळते? मॅग्रो वनात कोणते प्राणी आढळते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 बंगाली वाघ। मॅग्रो वनात बंगाली वाघ हे प्राणी आढळते। पुढील प्रश्न आहे आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अर्थशास्त्र। आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढील प्रश्न आहे मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कर्बोदके। मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत। पुढील प्रश्न आहे अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1950 साली। अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना हे 1950 साली झाली। पुढील प्रश्न आहे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 महाराष्ट्र। कर्कवृत्त हे महाराष्ट्र या राज्यातून जात नाही। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कर्कवृत्त हे एकूण 8 राज्यातून जाते। कर्कवृत्त जाणारे भारतातील कोणकोणते राज्य आहेत हे पण लक्षात असू द्या 1 मिझोराम, 2 त्रिपुरा, 3 पश्चिम बंगाल, 4 राजस्थान, 5 गुजरात, 6 झारखंड, 7 मध्य प्रदेश आणि मित्रांनो 8 छत्तीसगड। पुढील प्रश्न आहे अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1950 साली। अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना हे 1950 साली झाली। पुढील प्रश्न आहे पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 अंध विद्यार्थ्यांसाठी। पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज हे 1882 साली पुणे येथे स्थापन केलेले आहे। शारदा सदन हे 1889 साली मुंबई येथे स्थापन केलेले आहे। मुक्ती सदन हे 1896 साली केडगाव येथे स्थापन केलेले आहे। तसेच मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी पतित स्त्रियांसाठी कृपा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे। अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ही संस्था स्थापन केलेली आहे। तसेच मित्रांनो अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा म्हणजेच बातमी सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे। पुढील प्रश्न आहे अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? अश्वमेध म्हणजे कोणत्या प्राण्याची बळी देणे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 घोडा। अश्वमेध म्हणजे घोडा या प्राण्याची बळी देणे होय। पुढील प्रश्न आहे MSOB चा फुल फॉर्म काय आहे? MSOB चा फुल फॉर्म काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 मेडिकल सिलेक्शन ऑफिशियल बोर्ड। MSOB चा फुल फॉर्म हे मेडिकल सिलेक्शन ऑफिशियल बोर्ड आहे। पुढील प्रश्न आहे भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदीचा संगम कुठे होतो? भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदीचा संगम कुठे होतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 देवप्रयाग। भागीरथी आणि अलकनंदा या 2 नदीचा संगम हे देवप्रयाग येथे होतो। पुढील प्रश्न आहे द्रोणाचार्य पुरस्कार मध्ये रक्कम किती दिला जातो? द्रोणाचार्य पुरस्कार मध्ये रक्कम किती दिला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 40,000। द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये एकूण रक्कम हे 40,000 दिला जातो। तसेच मित्रांनो द्रोणाचार्य या पुरस्काराबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया। द्रोणाचार्य हे पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे आणि याची सुरुवात आहे 1985 साली।
तसेच मित्रांनो, द्रोणाचार्य या पुरस्काराचे स्वरूप आहे 40,000 रुपये रोख रक्कम आणि मानपत्र व मानचिन्ह याचा समावेश आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 हेपरिन. मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण हे हेपरिन आहे. पुढील प्रश्न आहे, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजले जाते? दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता हे लॅक्टोमीटर या उपकरणाने मोजले जाते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, मोनोमीटर हे वायुदाब मोजणारे उपकरण आहे. ऑडिओमीटर हे श्रवणशक्तीमधील फरक मोजण्याचे उपकरण आहे. तसेच मित्रांनो, सॅलिनोमीटर मार्फत क्षार द्रावणाची घनता मोजली जाते. सॅक्रोमीटर मार्फत रासायनिक द्रव्यातील साखरेचे प्रमाण मोजले जाते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 कोबाल्ट 60. कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60 वापरले जातात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? खालीलपैकी उष्णता मोजण्याचे एकक काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कॅलरी. कॅलरी ही उष्णता मोजण्याचे एकक आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे. नॉट हे सागरी जहाजाची गती मोजण्याचे एकक आहे. मैल हे अंतर मोजण्याचे एकक आहे. तसेच मित्रांनो, फदम हे समुद्रातील खोली मोजण्याचे एकक आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, विद्युत प्रवाह हे कोणत्या एककात मोजले जाते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे एम्पियर. पुढील प्रश्न आहे, प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हटले जाते? प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला काय म्हटले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 झुलॉजी. प्राणी जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला झुलॉजी म्हटले जाते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, बॉटनी हे वनस्पती जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्राला म्हटले जाते. सायकोलॉजी हे मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हटले जाते. कार्डिओलॉजी हे हृदयाच्या संबंधीचा अभ्यास करणारे शास्त्राला म्हटले जाते. आणि मित्रांनो, डर्मॅटोलॉजी हे त्वचा व त्वचारोगाचे अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हटले जाते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली मोनोरेल्वे कुठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल्वे कुठे सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई. भारतातील पहिली मोनोरेल्वे हे मुंबई येथे सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 CH4 आणि CO2. CH4 आणि CO2 हे वायू हरितगृह वायू आहे. पुढील प्रश्न आहे, कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून कोणत्या जिल्ह्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 सातारा. कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा भूसरहदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? भारताचा भूसरहदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 15,200. भारताचा भूसरहदीची एकूण लांबी हे 15,200 किलोमीटर आहे. पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहेत? ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू खालीलपैकी कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 बॉक्साईट. ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू हे बॉक्साईट आहे. पुढील प्रश्न आहे,
नील आर्मस्ट्रॉंग हा कोणत्या देशाचा अंतराळयात्री, अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता? नील आर्मस्ट्रॉंग हा कोणत्या देशाचा अंतराळयात्री, अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 अमेरिका. नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिका या देशाचा अंतराळयात्री, अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1820 साली. रयतवारी पद्धत हे 1820 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मित्रांनो, कोणकोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे हे पण लक्षात असू द्या. वि स खांडेकर यांना ययाती या कादंबरीला 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा या कादंबरीला 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. गोविंद वी करंदीकर यांना अष्टदर्शने या कादंबरीला 2003 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या कादंबरीला 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक हे विश्वास पाटील हे आहेत. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहे विष्णू वामन शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहे वि स खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे नरेंद्र जाधव आहेत. आणि मी वनवासी या पुस्तकाचे लेखक हे सिंधुताई सपकाळ हे आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, झाडाचे आयुष्य कसे मोजले जातात? झाडाचे आयुष्य कसे मोजले जातात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 खोडाच्या घेरावरून. झाडाचे आयुष्य हे खोडाच्या घेरावरून मोजले जातात. पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 महाराष्ट्र. रोजगार हमी योजना हे भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी व्ही रमन आणि चक्रवर्ती राजगोपालचारी या तिघांना सुद्धा 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? महाराष्ट्र सरकारने कोणत्या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून घोषित केले. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 विवेक एक्सप्रेस. भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे हे विवेक एक्सप्रेस हे आहे. पुढील प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 16 मे 1929 साली. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात हे 16 मे 1929 साली झाली. पुढील प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 बुध. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह हे
बुध आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात झाली? महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं ऑप्शन 1 नाशिक. महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या जिल्ह्यातून द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात झाली. पुढील प्रश्न आहे, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOची स्थापना कोणत्या वर्षी झाली? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 1958 साली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOची स्थापना 1958 साली झाली. तसेच मित्रांनो, DRDO या संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. DRDOचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOची स्थापना 1958 साली झालेला आहे आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. तसेच मित्रांनो, DRDOचे ब्रीदवाक्य आहे बलशमूल विज्ञानम आणि याचा उद्देश आहे राष्ट्रीय सुरक्षिततेकरिता लागणाऱ्या अत्याधुनिक सशस्त्र उपकरणे याचा विकास करणे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, रामायण कोणत्या कवीने लिहिलेली आहे? रामायण कोणत्या कवीने लिहिलेली आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 वाल्मिकी. रामायण हे वाल्मिकी या कवीने लिहिलेली आहे. पुढील प्रश्न आहे, मॅग्नेशियमचा pH किती असतो? मॅग्नेशियमचा pH किती असतो? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 10 pH. मॅग्नेशियमचा pH हे 10 pH असते. पुढील प्रश्न आहे, रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात? रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला काय म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 दैनिक वर्तमानपत्र. रोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला दैनिक वर्तमानपत्र असे म्हणतात. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, आठवड्यातून एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला साप्ताहिक वर्तमानपत्र असे म्हणतात, तर महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला मासिक वर्तमानपत्र असे म्हणतात. तसेच मित्रांनो, वर्षाला एकदा प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राला वार्षिक वर्तमानपत्र असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कोणती? भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 करंडक स्पर्धा. भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा हे करंडक स्पर्धा आहे. पुढील प्रश्न आहे, ऋग्वेद कधी लिहिला गेला आहे? ऋग्वेद कधी लिहिला गेला आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 इसवी पूर्व 1500 साली. ऋग्वेद हे इसवी पूर्व 1500 साली लिहिला गेलेला आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, 1856 ते 1858 या काळादरम्यान लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता, तर 1858 ते 1862 दरम्यान लॉर्ड कॅनिंग हा भारताचा व्हाईसरॉय होता. याचं कारण मित्रांनो, 1857च्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला. पुढील प्रश्न आहे, हिमालयाच्या शेवटच्या टोकाला काय म्हणतात? हिमालयाच्या शेवटच्या टोकाला काय म्हणतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 हिमाद्री. हिमालयाच्या शेवटच्या टोकाला हिमाद्री असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 12 ते 35. भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, संघराज्य व त्याचे क्षेत्र हे कलम 1 ते कलम 4 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकत्व हे कलम 5 ते कलम 11 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. मार्गदर्शन तत्त्वे हे कलम 36 ते कलम 51 या दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 विश्राम बेडेकर. रणांगण या पुस्तकाचे लेखक हे विश्राम बेडेकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे, RTI कायदा केव्हापासून लागू झाला? RTI कायदा केव्हापासून लागू झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 2005 नुसार. RTI हा कायदा 2005 नुसार लागू झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, हा कायदा संसदेने 15 जून 2005 दरम्यान मंजूर केला आणि 13 ऑक्टोबर 2005 ला हा कायदा पूर्णपणे लागू झाला. पुढील प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1828. ब्राह्मो समाजाची स्थापना ही 1828 साली झाला. तसेच मित्रांनो ब्राह्मो समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत राजा राममोहन राय आणि ब्राह्मो समाजाची स्थापना हे 20 ऑगस्ट 1828 साली झालेला आहे. तसेच याचे ठिकाण आहे मित्रांनो कोलकाता येथे. ब्राह्मो समाजामार्फत ब्रॅमेटिकल मॅगझिन हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात? राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पंतप्रधान. राष्ट्रपती हे पंतप्रधान या व्यक्तीला शपथ देतात. पुढील प्रश्न आहे, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 1864 साली. वेद समाजाची स्थापना हे 1864 साली झालेला आहे. तसेच मित्रांनो वेद समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघूया. वेद समाजाचे संस्थापक आहेत केशवचंद्र सेन आणि के धरलू नायडू. तसेच मित्रांनो वेद समाजाचे ठिकाण आहे मद्रास येथे. वेद समाज हे ब्राह्मो समाजाकडून प्रेरित होऊन स्थापन करण्यात आले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, तोंडघशी पळणे या शब्दाचा अर्थ काय आहे? तोंडघशी पळणे या शब्दाचा अर्थ काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 फजिती होणे. तोंडघशी पळणे या शब्दाचा अर्थ हे फजिती होणे असा आहे. पुढील प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केले होते? भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केले होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 गोपाळ गणेश गोखले. भारत सेवक समाजाची स्थापना हे गोपाळ गणेश गोखले या व्यक्तीने केले आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 अटल बिहारी वाजपेयी. 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी हे होते. पुढील प्रश्न आहे, प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 प्रकाश आमटे. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक हे प्रकाश आमटे हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे नरेंद्र जाधव आहेत. भनगरवाडी या पुस्तकाचे लेखक हे व्यंकटेश माडगुळकर आहेत. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक हे रणजित देसाई आहेत. गोलपिढा या पुस्तकाचे लेखक हे नामदेव ठसाळ आहेत. रणांगण या पुस्तकाचे लेखक हे विश्राम बेडेकर आहेत. राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे लेखक हे बाबासाहेब पुरंदरे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 उत्तर प्रदेश. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. पुढील प्रश्न आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 लॉर्ड हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हे लॉर्ड हेस्टिंग्स हे होता. पुढील प्रश्न आहे, वुड्स खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला? वुड्स खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 1854 साली. वुड्स खलिता अहवाल हे 1854 साली करण्यात आला. पुढील प्रश्न आहे,
पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता. यापासून घेतला ऑप्शन 2 हात. पाणी या शब्दाचा अर्थ हे हात आहे. पुढील प्रश्न आहे 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून घेतला ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी.व्ही. रमन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी या तिघांना सुद्धा 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 4 1875 साली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. तसेच मित्रांनो, आर्य समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. आर्य समाजाची स्थापना हे 10 एप्रिल 1875 साली झालेला आहे आणि जे ठिकाण आहे मुंबई येथे. तसेच मित्रांनो, आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती आणि मित्रांनो याचा उद्देश आहे शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा करणे. पुढील प्रश्न आहे नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 4 तोरणमाळ. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 4 वटवृक्ष. भारताचा राष्ट्रीय वृक्ष हे वटवृक्ष आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारताचा राष्ट्रीय प्राणी हे वाघ आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी हे मोर आहे, तर महाराष्ट्राचे राज्यफळ हे आंबा आहे, महाराष्ट्राचा राज्यप्राणी हे शेकरू म्हणजेच खार आहे, महाराष्ट्राचा राज्यपक्षी हे हरियाल आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 यकृत ग्रंथी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी हे यकृत ग्रंथी आहे. पुढील प्रश्न आहे महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 अटल बोगदा. महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा हे अटल बोगदा आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आले. पुढील प्रश्न आहे FICCI चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? FICCI चे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 शैलेश पाठक. FICCI चे महासचिव म्हणून शैलेश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 3 कॅनडा. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत हे भारताने कॅनडा या देशाकडून घेतली आहे. हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा प्रश्न तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून ऑप्शन 1 3. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.